कुठं काय. आणि बरेच जण आता काय व्हायला लागलंय, आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेलं हौसे नवसे गौसे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. नाही दादा मी तुमचाच तेव्हा कुठे गेला होता. नाही दादा मी युतीचा आहे. मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला. हे असं चालणार नाही. काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघीन खरंच दुरुस्त होत आहेत का. कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. ती जरूर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा. आज कुठं उगवलं इकडं नमस्कार. तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतोय. परत राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय. उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं. एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सरळ वागूया, चांगलं वागा. मी तुमच्या मागं पूर्ण ताकद उभी करेन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. तुमच्यावर जे काही शासनाचे नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या चांगली गंभीर स्वरूपाच्या तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कुणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्याच गोष्टी चालणार नाही. हे मी मुद्दाम सुरुवातीला सांगतो. मला खरं तर वेळ झालेला आहे. पक्ष नोंदणीच्या सोयाबीन खरेदीच्या बद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कालच्या कॅबिनेटलाच